is for velocity time graph shown in figure below. Distance covered by body in last 2 seconds of motion is S1. What is ratio of S1 to total distance covered? मग हा प्रॉब्लेम कशावर आहे? व्हीटी डायग्राम वर आहे. मग तुम्ही पहिल्यांदा ही व्हीटी डायग्राम ड्रॉ करा तुमच्या वहीमध्ये. करा ड्रॉ. राईट. आपल्याला काय फाइंड करायचंय? रेशो ऑफ S1 टू टोटल डिस्टन्स कव्हर्ड, म्हणजे आपण त्याला एस म्हणतोय. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे S/S1 हा रेशो फाइंड करायचा. मग डायग्राम कुठे दिले? डायग्राम कुठली दिले? व्हीटी डायग्राम. मग व्हीटी डायग्राम मध्ये एस कसं फाइंड करतात? एस म्हणजे एरिया ऑफ व्हीटी डायग्राम. एस म्हणजे काय? एरिया ऑफ व्हीटी. म्हणजे तुम्ही माझ्यावर लिहा. इन व्हीटी डायग्राम S equal to area of figure. Area of VT diagram. बरोबर? Is it right? आता किती जॉमेट्रिकल फिगर आहेत? 3. त्याला नाव द्या. हे लास्ट सेकंडचं फाइंड करा म्हणून S1 उलट करतो मी. S2 and S3 असं लिहितो मी. S1, S2, S3 लास्ट 2 सेकंड असं म्हटलंय त्याला S2. बरोबर? म्हणजे S काय असणार? टोटल S is S3 प्लस S2 प्लस S1. म्हणजे ह्या 3 फिगरचे 2 ट्रायंगल आणि 1 रेक्टँगलचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. S फाइंड करूया. S1 फाइंड करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होईल. मग S3 म्हणजे कुठला फिगर? ट्रायंगल. मग सांगा ट्रायंगलचे डायमेन्शन काय आहेत? ए डायमेन्शन म्हणजे किती सेकंड होईल? हे 3 - 1 म्हणजे किती? 2 सेकंद आहे. हे 5 - 2 म्हणजे किती? 2 सेकंड. आणि 7 - 5 म्हणजे 2. म्हणजे एव्हरी इंटरवल T1, T2, T3 किती आहे? 2च आहे. आणि BC म्हणजे ह्यामध्ये मी असं लिहू शकतोय की T1 इज इक्वल T2 इज इक्वल टू T3 हे 2 सेकंदच दिले. बरोबर? आणि मॅक्झिमम वेलॉसिटी ऍट बी किती आहे? 10 मीटर पर सेकंड. मग S3 म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल. बरोबर आहे का? बघा हा V इंटू T1. बरोबर आहे काय? S2 म्हणजे रेक्टँगल. काय येईल फॉर्म्युला? रेक्टँगल म्हणजे फक्त लेंथ इंटू ब्रेड्थ. अँड S1 म्हणजे परत ट्रायंगल. V इंटू वॉट? T. राईट? ओके. मी इथं V कॉमन घेतलं. काय राहिलं कॅल्क्युलेशनला? हाफ T1 प्लस T2 किंवा हे करू नका, डायरेक्टली सॉल्व्ह करा, कारण आपल्याला S1 सो मिळतं डायरेक्टली. घ्या आता फक्त व्हॅल्यू. इथं फिजिक्स संपलं. आता फक्त कॅल्क्युलेशन. व्हॅल्यू पुट करा. हाफ V किती आहे? इंटू 2. हे झालं S3. बरोबर? S2 V 10 इंटू 2 and S1 half 10 into 2.
बरोबर. as इथं 2 गेट कॅन्सल आणि हिअर 2 also गेट कॅन्सल म्हणजे किती आला एस हाऊ मच एस 40 मीटर. सेम फिगर वर S1 किती येईल बरोबर इट इज अ 10. मी आन्सर किती येणार एस बाय S1 विचारलं का S1 बाय S1 व्हॉट इज रेशो ऑफ S1 टू टोटल डिस्टन्स असं विचारलंय. S1 टू म्हटलंय म्हणजे S1 बाय S फाइंड करायचंय. S1 बाय S किती इट इज अ 10 बाय 40 म्हणजे किती आलं 1 बाय 4. Understood? Is it clear? Okay, very nice. So option is B.